की काँग्रेसची पूर्वीपासूनची भावना ही मनसेबरोबर जाण्याची नव्हती, तर शिवसेनेबरोबर आणि शरद पवार साहेबांबरोबर जाण्याची कालही भावना होती, आजही आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे आम्ही ते दोन भाऊ एकत्र लढतायत म्हणून आमचं काय होईल ते आमचं आम्ही बघून घेऊ. भाऊ, जसं लोकसभा निवडणुकीमध्ये बटोगे तो कटोगे असा नारा आला होता, तोच त्याची पुनरावृत्ती करत मराठी माणूस चुकला तर संपला असं उद्धव ठाकरे म्हणाले. याचा दुसरा अर्थ असा होता की मराठी माणसांनी आम्हाला मतं द्यावे, काँग्रेसलाही मतं देऊ नये, भाजपलाही मतं देऊ नये. नाही, मराठी माणूस तो विचार करून निर्णय घेईल. पण एक आहे की मराठी माणूस महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चाललं आहे, भाषेवरही चाललं आणि प्रांतावरही चाललेलं आहे. हे काय लपून राहिलेलं नाही. मी जरी काँग्रेसचा जरी असलो तरी जी वस्तुस्थिती आहे, मुंबई छाती ठोकून कोणी सांगू, कोणी चंद्रसूर्य असेपर्यंत सांगू, पण मुंबई बळकावण्याचा, मुंबईवर वर्चस्व निर्माण करून मुंबई ही गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम हे पद्धतशीरपणे सुरू आहे. आणि यामध्ये मुंबईची वाट लावण्याचं काम, मुंबईच्या जमिनी गिळंकृत करण्याचं काम आणि मुंबईवर पूर्णतः कंट्रोल आज जे दिसतंय ते गुजरातचं दिसतोय. आणि त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी माणसाच्या हक्काचं संरक्षण करायचं असेल तर मराठी माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजेत. ही त्यांची भावना आहे, आमचीही भावना आहे. हो, त्यावेळी मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आले होते. आज त्यांना महापौर करायचा म्हणून ते मनसे सोबत गेले. काँग्रेसला आता हे उशिरानं कळलेलं आहे की आपण स्वबळावर राहिलं तरच फायद्याचा. म्हणजे आता काँग्रेसला पश्चाताप येत नाही का तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत जाणार? नाही, ती महाविकास आघाडी म्हणून, आपल्या इंडिया आघाडी म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे भाजपच्या विरोधातील पक्ष होते त्याचे मोड बांधण्याचं काम त्यावेळेस झालेलं होतं. त्याला इंडिया आघाडीचे अजूनही ते सदस्य आहेत, ते सोबत आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुकीशी, स्थानिक निवडणुकाशी जोडणं, उद्या ग्रामपंचायतमध्ये युती का झाली नाही असंही विचारणार तर याचं उत्तर आमच्याकडे असणारच नाही. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायती किंवा ग्रामपंचायती या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यांच्यासाठी त्या परिस्थितीमध्ये त्यांनी तो तिकडे निर्णय घ्यायचा असतो, स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो. त्यामुळे त्यामध्ये आघाडी किंवा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला कुठेतरी धक्का लागतोय असं काही मानण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे जे बोलले आहे ना, सगळे पक्ष बाहेर पडून महाविकास आघाडी अबाधित आहे असं उद्धव ठाकरे बोलले. म्हणजे उद्धव ठाकरेंना म्हणण्याचा उद्देश आहे की महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे? नाही, असं कुठे म्हणले. ते म्हणले महाविकास आघाडी म्हणजे सर्व पक्ष. आघाडी कशाला म्हणायचं, महा कशा शब्द आणायचा. त्यामुळे ते उद्धवजी बोलले ते बरोबर बोलले. महाविकास आघाडी म्हणून मी त्याचं उत्तर दिलेलं आहे की ते आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच आहोत. त्यांनी जागा डिक्लेअर केलेला नाही, अजूनही एक स्पेस ओपन ठेवलेली आहे तुमच्यासाठी असेल किंवा शरद पवार गटासाठी. काय वाटतं, स्पेस मध्ये तुम्ही इच्छुक आहात? नाही, तर ठरलेला संपला आहे विषय. तो आमच्याकडून तो विषय संपलेला आहे. आम्ही मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितला घेऊन लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे तिथे आता काही फार स्कोप आहे असं मला वाटत नाही. वंचितनं महाराष्ट्रामध्ये आघाडी करण्यासाठी 50% जागा मागितलेल्या आहे, त्यावर कसा तोडगा निघतोय? नाही, असं कुठेच महाराष्ट्रात मागितलेलं नाही. ज्या ज्या ठिकाणी जिथे ज्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीनं बोलणं सुरू आहे. कालही मी वंचितच्या काही नेत्यांशी चंद्रपुरात बोललो. त्यांनी जो प्रस्ताव दिला तो काही असं अर्धाचा काही प्रस्ताव नाही आहे. अनेक ठिकाणी त्यांनी आघाडी करायसाठी किंवा युती करायची बोलणी सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात आहे. पण 50-50चा फॉर्म्युला कुठेही वंचितने दिलेला नाही. मुंबईमध्ये काँग्रेस स्ट्रॉंग आहे म्हणून तिथे वंचित येत आहे, पण अकोल्यात मात्र वंचित काँग्रेस सोबत येण्यास तयार नाही आहे. तशी युती तुटल्याचं समोर येत आहे. नाही, असं आहे, ही काही आमची काही परमनंट युती किंवा पूर्वीपासून आलेली, लोकसभेपासून विधानसभेपासून आलेली नाही.
ठीक आहे, आता राजकारणामध्ये आघाड्या बनवूनच अनेक लोकांनी निवडणुका लढल्या जातात स्थानिक पातळीवर. त्यामुळे वंचितने तिथे काय भूमिका घेतली असेल तर काही महाराष्ट्राची युती आहे म्हणून तिथे झाली नाही अशातला भाग नाही. जिथे काही ठिकाणी झाली, काही ठिकाणी झालेली नाही. कार्यकर्त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये सोयीनुसार त्या सकाळी त्या ठिकाणी ते निर्णय ते घेत आहेत. कुणाला एकत्र येऊ द्या, मात्र याचा फरक जे आहे ते भाजपला पडणार असं वक्तव्य जे आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं आहे. नाही, बरोबर आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा पक्ष आता देश पातळीवर मोठा पक्ष आहे. त्यांना निवडणुका मतचोरी करून आणि ते पाहिलं ना, तो माजी केंद्रीय मंत्री बिहारचा जे वक्तव्य केलं, मी त्याचा उल्लेख पार केला. अशा करून त्यांना निवडणुका हारत असताना घोषित करून घ्यायची जर सवय लागली तर त्यांना काही फरक पडणार नाही. पण आता पैसा आहे, प्रचंड यंत्रणांचा वापर आहे, त्यामुळे त्यांना काही फरक पडणार नाही कोण किती आले तरी. कारण निवडणुका जिंकाव्या कशा आणि कशाचा आधार घ्यावा, कोण सोबतीला असावे, तर सर्व त्यांच्या सोबतीला आहे. निवडणूक आयुक्तापासून तर सर्व यंत्रणा सोबतीला असल्यानंतर आणि प्रचंड पैसा असल्यानंतर काय फरक पडणार आहे. बावनकुळे जे म्हणतात ते खरं आहे. चंद्रपूरमध्ये ऑपरेशन लोटस राबवत असल्याची चर्चा आहे. तुमच्या नेतृत्वावर चंद्रपूरमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस निवडून आली. इथं आता फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याची दबाव नाही, काही नाही आहे. झालंच हे सगळं. आमचे गट तयार झालेत सगळ्या ठिकाणी. आम्हाला प्रचंड बहुमत आहे. फोडाफोडीचा काय विषय आला आणि फोडलेच तर बघू शेवट काय आहे. चंद्रपूर खासदार नवनीत राणा, माजी खासदार नवनीत राणा यांनी जे वक्तव्य केलं होतं की हिंदूंनी 4-5 अपत्यांना जन्म द्यावा, तुम्ही कसं बघता या वक्तव्याकडे? नाही, मला वाटतं की दिलं पाहिजेत आणि त्यातील 3-4 मुलं नवनीत राणांच्याकडे प्रत्येक हिंदूंनी नेऊन दिले पाहिजेत. याचं संगोपन तू कर आणि त्याचं पालनपोषण तू कर म्हणून त्यांच्या घरी नेऊन सोडले पाहिजेत. मुंबई वगळता इतर ठिकाणी तरी शिवसेनेसोबत आघाडीचा काही विचार होईल का? मुंबई वगळता इतर ठिकाणी, इतर महानगरपालिकांमध्ये जर तसा प्रस्ताव आला तर? नाही ना, चर्चा सुरू आहे. चंद्रपुरामध्ये चर्चा सुरू आहे, अनेक ठिकाणी ती चर्चा आहे ना. अकोल्यामध्ये काही ठिकाणी सुरू आहे, अमरावतीमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक महानगरपालिकामध्ये अशी आघाडी होईल अशी शक्यता आम्हाला आहे. विजय जी, आज जो गठबंधन हुआ है मनसे और उद्धव ठाकरे को, उसको कांग्रेस किस तरीके से देख रही है? नहीं, हमें तो खुशी है. 2 भाई एक आए हुए, हमें कोई उसमें दुख व्यक्त करने का सवाल नहीं आता. हमने आगाड़ी करके उद्धव जी और पवार साहब के साथ में आगाड़ी थी, कल थी, आज है और आगे भी रहेगी. हम लोग उनके साथ में चुनाव लड़ने में कभी हिचकिचाए नहीं. और रहा सवाल मनसे की एंट्री होने के बाद में, हमारी भूमिका हमने जाहिर किया है. हम लोग अलग लड़ना चाहते हैं और हमारा निर्णय हो चुका है. इसीलिए वो 2 भाई एक साथ आने के बाद हमें कोई फर्क पड़ेगा ऐसा हमें लगता नहीं. हम स्वतंत्र चुनाव लड़ेंगे, अलग से चुनाव लड़ेंगे और हमें अच्छा रिजल्ट मिलेगा, ये हमें विश्वास है. क्या अन्य जगहों पे मुंबई छोड़ दिया जाए जहां मनसे का गठबंधन उद्धव ठाकरे से नहीं है, अन्य जगहों पे क्या वहां कांग्रेस उनके साथ गठबंधन के लिए तैयारी कर? वहाँ पे लोकल लेवल पर हमारी स्थानिक स्तर पर चर्चा चल रही है. हमारे स्थानिक स्तर के नेता उनसे बात कर रहे हैं और मुझे लगता है कि ये निश्चित रूप से काफ़ी कारपोरेशन में, बहुत सारे कारपोरेशन में ये गठबंधन होगा ऐसा नज़र आ रहा है. सर, मुंबई में कुछ जगह ऐसे बैनर लगे हैं, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे. इस संबंध में क्या कहेंगे आप? मनसे का उद्धव ठाकरे से गठबंधन और ये बैनर लगाना, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे. अभी यही सब भावनाओं का, अभी बावनकुळे जी ने कहा था कि भावनाओं के साथ में राजनीति नहीं होती, तो बटोगे तो कटोगे ये क्या है? ये भी तो भावनिक शादी है. भाजपा को अपने सोए के अनुसार, अपने व्यवस्था के अनुसार ये सब नारे बहुत अच्छे से आते हैं. उनके दिमाग में यही इस तरह के नारे गूंजते हैं. अगर यहाँ पे महाराष्ट्र की अस्मिता को धक्का लगता है, महाराष्ट्र को विचारधारा को या महाराष्ट्र की भाषा को, मराठी भाषा को कोई धक्का पहुँचता है, त्रिसूत्रीय भाषा का बीच में चर्चा बड़ी तेजी से हुई थी, उसके बारे में सरकार ने कुछ कदम आगे बढ़ी थी, वो सब सामने है. और महाराष्ट्र में मराठी आदमी कहाँ है, ये भी तो जरूरी है. हर एक को अपने भाषा का, अपने प्रांत का स्वाभिमान होता है, अभिमान होता है. तो इसमें बुराई नहीं होनी चाहिए अगर उद्धव जी की भूमिका वो है तो. पर यहाँ पे गुजरात का तो पूरा कंट्रोल है मुंबई पे
और पूरा मुंबई हड़पना चाहते हैं। वो मुंबई पे कंट्रोल गुजरात अपना करना चाहती है। तो यही आज दिख रहा है। तो उसको लेकर मराठी को बचाने के लिए, मराठी आदमी की हक की रक्षा के लिए अगर कोई कदम उठाता है तो वो उनका भी कदम उठाना चाहिए और हमें भी उठाना चाहिए महाराष्ट्र को मराठी इंसान के पीछे खड़ा होने के लिए। जो बैनर लगा है बटोगे तो पीटोगे उत्तर भारतीय, उसका समर्थन कर रहे हैं आप? नहीं, उसका समर्थन करने का सवाल ही नहीं। अब वो उसके भावना क्या है उसके पीछे की, बटोगे तो कटोगे, बटोगे तो पिटोगे। अब ये कुछ लोग होते हैं कि ऐसी इस तरह की बैनरबाजी करके समाज में दो समाज में हो या दो धर्म में हो, हमेशा दूरी निर्माण करने की बात होती है और आपस में बढ़ाने की बात होती है। इसके पीछे की सिर्फ कुछ भावना कुछ नहीं है, राजनीति है और राजनीति के माध्यम से ये अपना फायदा उठाने के लिए इस तरह की बैनरबाजी करते हैं। एक आखिरी सवाल, नवनीत राणा जी ने एक वक्तव्य दिया, एक मौलाना का रेफरेंस देते हुए मौलाना ने कहा था कि 19 बच्चे भी कम हैं। उन्होंने कहा हिंदुओं को भी 3 से 4 बच्चे करने चाहिए। नहीं, 4 बच्चे जरूर करना चाहिए, मैं समर्थन करता हूँ। उसमें से 2 बच्चे या 3 बच्चे नवनीत राणा के घर पे छोड़ के आना चाहिए और उनको बोलना चाहिए कि तुम इनका पालन पोषण करो और सबने और उनको उनके शब्दों को सम्मान भी देना चाहिए। आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरेंना प्रेस कॉन्फरन्स असं म्हणण्यात आलं युतीचाच महापौर होणार। तर नेमकं मुंबईमध्ये काँग्रेसची लढाई भाजपा विरुद्ध आहे की या युती? नाही, आता युतीचा महापौर ते म्हणतात आमचा महापौर होणार, मराठी माणूस होणार। आम्ही भाजपबरोबर जाऊ शकत नाही। परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आम्ही निश्चितपणे त्या परिस्थितीमध्ये आमचा महापौर करू आणि आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करू। शेवटचा प्रश्न, मुस्लिम मराठी मतदार जे आहे, ठाकरे बंधू मराठी मतदारांना साथ घालतायत, काँग्रेस काय आव्हान करणार? मराठी मतं ठाकरे बंधूंना द्यावे की काँग्रेसला द्यावे? काँग्रेसच्या मागे सर्वांनी उभं राहावं। काँग्रेस सर्व जाती धर्माचा पंथाचा विचार करून काम करणारा पक्ष आहे। आम्ही कधीही कोणत्या याच्यामध्ये प्रांतीयवाद, जातीयवाद, धर्मवाद, वंशवाद याला मानत नाही। आम्ही देश हा नजरेपुढे ठेवून काम करतो। देशातील प्रत्येक माणूस या देशाचा मालक आहे, या देशातील त्याचा देशावर त्याचा हक्क आहे, अधिकार आहे। या भावनेतून आम्ही काम करणारे आहोत। आमचे विचार हे सेक्युलर विचार आहेत, सर्वांना घेऊन चालणारे। त्यामुळे आम्हाला आमची भावना हीच असणार, मराठी असू दे गैर मराठी असू दे, देशाच्या अस्मितेसाठी आणि आपसातील समन्वयासाठी आमच्या पाठीमागे उभं राहावं अशीच आमची साध असणार आहे।